नमस्कार सर. मी हां, आता वैजनाथ आता गायकवाड. आत्ता आत्ता चालू आहे. मी वैजनाथ गायकवाड साजापूर इथं राहतोय. मी जवळपास 5-7 वर्ष काम केलं त्या एक कंपनीमध्ये. ब्रँडेड कंपनी होती, पण त्या ठिकाणी काय झालं, माझं पी एफच निघत नव्हता. माझ्या नावात काय करेक्शन होतं, बरेचसे प्रॉब्लेम होते. मग मी 6 डिसेंबरला गेलो मुंबईला. त्या ठिकाणी एक लेबर लाईनचे सर भेटले मला, मॅडम भेटल्या. ते मॅडम बोलले की तुम्हाला मी त्यांना बोललो की मला पी एफ काढायचा आहे. तर मग ते बोलले की हां निघून जाईन. तर मी ज्या ठिकाणी काम करीत होतो ते लोकांनी सांगितले की तुमचा पी एफ निघणारच नाही, आता निघू शकत नाही म्हणे, कारण तुमचा लय मोठा प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे टी सी नाही, तुमच्याकडे पेपर नाहीत, हे नाही ते नाही असं. पण भास्कर सरांनी मला एवढी मदत केली सर, खरंच ते काय मला भेटले नाही अजून, पण माझ्यासाठी देवासारखे आहेत ते. त्यांनी मला इतकी मदत केली, वेळोवेळ माझ्याकडे फोन करणे, वेळोवेळ मला विचारपूस करणे, आणि जास्त कुठं न पळवता त्यांनी मला घरी बसून आणि ते सुद्धा तिथून माझं काम केलं आणि मला पैसे भेटले सर. नाहीतर आमचे त्या कंपनीचं साहेबसुद्धा म्हणायचं नाही तेरा नाही हो सकता है, तेरा आधार कार्ड सही नाही आहे, ये नाही आहे, वो नाही, असं सांगायचे मला. पण भास्कर सरांनी मला खूप मदत केली. परत त्या एक मॅडम होत्या, त्या मॅडमनी बी मला फोन करायच्या आणि माझे पैसे भेटले सर. आणि पैसे अशा वेळेवर भेटले, खरोखर मला त्यावेळेस गरज होती त्या पैशाची. त्यावेळेस मला पैसे भेटले, कारण माझ्या मुलीचं डिलिव्हरीचा टाईम होता, सिझरचं पैसे नव्हते माझ्याकडं, ह्याच्याकडून त्याच्याकडून घ्यावं लागत होते. पण खरोखर मला भास्कर सरांनी मदत केली. आणि आता कालसुद्धा कांबळे सरांनी मला फोन केला आणि विचारलं की तुम्ही कुठं आहात. मी कामावर होतो सर. कामावर असताना मी सरांना बोललो सर तुम्ही इथं आलात तर मी काम सोडून येतो. पण कांबळे सर बोलले की नाही आता काही येऊ नका, तुम्ही टाईम भेटेन तवा या. तर मी आज लगेच सुट्टी करून कांबळे सरांना खास भेटण्यासाठी आलो. आणि तुम्ही सगळे जिथं भेटला तर खूप आनंद झाला सर मला. आणि खरंच तुमच्या सगळ्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. माझे पैसे भेटले सर, मला खूप उपकार आहेत.